तीन टाईपचे असतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. आता पिरियॉडिक टेबलमध्ये ते अशा रीतीने अरेंज केलेले आहेत की आपल्याला पिरियॉडिक टेबल बघितल्यावरच कळतं की हा जो मधला भाग आहे हा सगळी मेटल्स आहेत. हा जो पिवळा भाग आहे तो आहे मेटलॉइड्स आहेत आणि हा इथला हायड्रोजन आणि हे सगळे मिळून सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि ही झिगझॅग लाईन आहे ती मेटल्स आणि नॉन मेटल्सला जनरली सेपरेट करते. There are three types of elements: metals, non-metals, and metalloids. Metals are good conductors of heat and electricity and are malleable. They can be made into sheets. मेटल कशा प्रकारचे एलिमेंट्स असतात की जे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात, म्हणजे त्याचे चांगले वाहक असतात. त्याबरोबर त्यांची आपण पत्रा पण करू शकतो, ठोकून ठोकून त्यांचा पत्रा पण करू शकतो. त्याला मॅलिएबल म्हणतात. अँड डक्टाईल, डक्टाईल म्हणजे त्यांची खेचून आपण वायर पण करू शकतो. दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर. मोस्ट ऑफ द मेटल्स आर सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर with characteristic silvery luster with exception of mercury which is a liquid. जवळजवळ सगळे मेटल्स आहेत ना ते रूम टेम्परेचरला सॉलिड असतात आणि त्याला काहीतरी एक प्रकारची चकाकी असते. फक्त मर्क्युरी असं मेटल आहे का जे रूम टेम्परेचरला असं गोळे गोळे लिक्विड, जाड लिक्विड फॉर्ममध्ये असतं. नॉन मेटल्स आर युजली पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड आर नॉट मॅलिएबल ऑर डक्टाईल. म्हणजे त्यांचे पत्रेही बनवता येत नाहीत किंवा त्यांची तारही बनवता येत नाही. त्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी काही वाहकते नसतात. मेनी ऑफ द एलिमेंटरी नॉन मेटल्स आर गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. बहुतेक जे नॉन मेटल्स आहेत ते रूम टेम्परेचरला गॅसच्या फॉर्ममध्ये असतात. अदर्स आर लिक्विड्स अँड अदर्स आर सॉलिड. मेटलॉइड्स आर इंटरमिजिएट इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे काही त्यांच्याकडे मेटलच्या प्रॉपर्टीज असतात, काही नॉन मेटलच्या असतात. इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज दे आर मोर सिमिलर टू नॉन मेटल्स, बट अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस सम ऑफ देम कॅन बी मेड टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे फिजिकल म्हणजे काय, वरवर तुम्ही पाहिलं ना तर ते साधारण नॉन मेटल सारखे दिसतात, पण काही सर्कमस्टन्सेसमध्ये काही वेळा त्यांना आपण इलेक्ट्रिसिटी वाहायला सुद्धा मेटलॉइड्सना कंपल्सरी करू शकतो. These semiconductors are extremely important in computers and other electronic devices. म्हणून हे याला सेमीकंडक्टर्स म्हणतात आणि ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये वापरले जातात. आता या पिरियॉडिक टेबलमध्ये ना मेटल्सचे काही भाग केलेले आहेत. फर्स्ट ग्रुपमधले जे मेटल्स आहेत ना, हायड्रोजन हा मेटल नाही आहे. फर्स्ट ग्रुपमधले जे मेटल्स आहेत ना त्याला अल्कली मेटल म्हणतात. अल्कली मेटल म्हणजे काय ते आपण पाहूया. त्याच्या शेजारचा जो ग्रुप आहे ना त्याला अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतात. मधले जे मेटल्स आहेत ना त्यांना ट्रान्झिशन मेटल म्हणतात. आणि आता हा लॅन्थेनाइटचा ग्रुप आहे आणि हा ॲक्टिनाइटचा ग्रुप आहे, त्याला इनर ट्रान्झिशन मेटल्स असं म्हणतात. ही नावं लक्षात ठेवायची. पहिल्या ग्रुपमधले मेटल्स अल्कली, दुसऱ्या ग्रुपमधले अल्कलाईन अर्थ मेटल्स, मधले मेटल्स आहेत ते कुठले, ट्रान्झिशन मेटल्स. आणखीन खाली लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स जे आहेत त्यांना आपण इनर ट्रान्झिशन मेटल म्हणतो. नंतर ग्रुप 17ला आपण हॅलोजन म्हणतो. आता नॉन मेटल्सच्या बाजूला आलोय आपण. ग्रुप 17ला आपण हॅलोजन म्हणतो आणि ग्रुप 18ला आपण नोबल गॅसेस असं म्हणतो. आता अल्कली मेटल्स म्हणजे काय. अल्कली मेटल्स कॅन बी फाउंड इन द फर्स्ट कॉलम ऑन द लेफ्ट साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल. दे आर सॉफ्ट मेटल्स, हायली रिॲक्टिव्ह अँड हॅव वन इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल. आता फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ते जर असे सॉफ्ट असतात. 6 अल्कली मेटल्स कुठले आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्सियम. शेजारी त्यांच्या ग्रुप 2 मध्ये कुठले आहेत,
Alkaline earth metals. The alkaline earth metals are found in column 2 on the left side of the periodic table. They are generally harder and denser than alkali metals. ते अल्कली मेटल्स पेक्षा जरा कडक असतात आणि जरा थिक असतात. Have 2 electrons in their outermost shell and each makes a different distinct color in their flame. म्हणजे ते जेव्हा जळतात तेव्हा त्यांच्या फ्लेम म्हणजे त्याच्या ज्वाळेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रंग येतो. द 6 अल्कलाइन अर्थ मेटल्स आर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. नंतर मधले मेटल्स आपण बघितले. द ट्रान्झिशन मेटल्स आर फाउंड इन द सेंटर ऑफ द मेन बॉडी ऑफ पिरियॉडिक टेबल. They are sometimes called as heavy metals and are denser than alkali or alkaline earth metals. There are 38 transition metals including cobalt, copper, which is native copper from Arizona, gold, iron, mercury, platinum, silver, titanium, tungsten, zinc वगैरे. हे सगळे आहेत ना, तुम्हाला माहिती आहे गोल्ड, सिल्वर वगैरे हे सगळे असे खूप असे कडक मेटल्स असतात. त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो.